मल्हारराव होळकरांवर पानिपतच्या युद्धासंदर्भात एक आरोप होतो की पानिपतच्या युद्धात मराठ्यांचा पराभव झाला हा मल्हारराव होळकरांमुळेच। कारण युद्ध चालू असताना त्यांनी ऐनवेळी युद्धातून पलायन केले व मराठ्यांना पानिपतच्या युद्धात हार पत्करावी लागली। खरं तर इतिहासात असा कोणताही उल्लेख नाही की मल्हारराव होळकरांमुळे पानिपतचे युद्ध मराठे हारले। खरं तर ते पळाले नाहीत, तर त्यावेळी त्यांनी हुशारी दाखवली असं काहींचं मत आहे। ज्यावेळी दत्ताजी शिंदेंचा बुराडी घाटात दुर्दैवी मृत्यू झाला त्यावेळी जखमी जनकोजीला मल्हाररावांनी बरोबर घेऊन अब्दालीला गनिमी काव्याने सळोकी पळो करून सोडले होते। सिकंदराबाद जिंकून 25 लाखाची खंडणीही त्यावेळी त्यांनी घेतली होती। मल्हाररावांच्या सिसेमिराला कंटाळून अब्दालीचे सैन्य त्यावेळी खरं तर थकले होते। शेवटी तहाचा प्रस्ताव अब्दालीने मल्हाररावांकडे पाठवला। त्यावेळी सदाशिवराव भाऊ उत्तरेत आलेले नव्हते। सूरजमल जाट, हफीज खान, शिंदे, मल्हारराव होळकर यांनी मध्यस्थी करत 12 मार्च 1760 रोजी अब्दालीशी तह घडून आणला आणि अब्दालीने आपला गाशा गुंडाळून तो परत अफगाणला निघाला। शाह आलमला दिल्लीचा बादशाह बनवणे ही अब्दालीची इच्छा ही त्यावेळी त्यांनी तहात व्यक्त केली व रोहिलखंडाचा ताबा नजीब खानकडे द्यावा हेही त्यांनी वाटाघाटीच्या वेळी सांगितले। खरं तर एवढं सगळं झाल्यानंतर युद्ध होण्याचं तसं काही कारण नव्हतं असं मत आहे। अब्दाली माघारी फिरला होता। त्याच दरम्यान सदाशिवराव भाऊ परतूरवरून आपलं सैन्य घेऊन उत्तरेकडे निघाले होते। ही बातमी उत्तरेत सर्वत्र पसरली। ती नजीब खान व सुजाउद्दीन खानच्या पर्यंत पोहोचली। तसं नजीब खानने परत निघालेल्या अब्दालीला थांबवण्यासाठी पत्र पाठवलं। नजीब खानला वाटले ज्या अर्थी मराठा सैन्य उत्तरेकडे येत आहे त्या अर्थी हा तह पेशव्यांना मान्य नाही असा समज त्यावेळी त्याचा झाला। अब्दालीला नजीबचा निरोप समजताच अब्दाली तेथेच थांबला। तसं मल्हाररावांनी भाऊंना निरोप पाठवला की तुम्ही उत्तरेकडे सैन्य घेऊन येताय खरं, पण तुम्ही चंबळच्या अलीकडेच थांबा, चंबळ नदी ओलांडू नका। इकडच्या सगळ्या वाटाघाटी नीट होऊ द्या। तसं त्या परिस्थितीत पुन्हा मल्हाररावांनी अब्दालीशी वाटाघाटी चालू केल्या। परंतु इकडे मात्र भाऊंनी मल्हाररावांचं न ऐकताच हळूहळू नर्मदा नदी ओलांडली व उत्तरेत प्रवेशही केला। तसं कितीही केलं तरी मल्हारराव होळकर हे सरदारच होते आणि भाऊंचा दिल्लीत प्रवेश झाला। खरं तर त्यावेळी भाऊंसमोर बऱ्याच अशा संध्या उपलब्ध होत्या की अब्दालीशी ते युद्ध करू शकत होते, परंतु त्यावेळी भाऊंनी ते केलं नाही असं इतिहासकारांचं मत आहे आणि हे वास्तव आहे। त्यावेळी भाऊंनी या सैन्यात बरेच बुनगे नेल्याने तेथील अवस्था रसद तुटल्याने फारच भयंकर झाली होती। सैनिकांचं पगारही थांबलं होतं। या सर्व अडचणींचा सामना मराठ्यांना त्यावेळी करावा लागला। त्यावेळी सूरजमल जाटसारख्या राजांनी मराठ्यांची साथ सोडली। कुंजपुऱ्यावर भाऊंनी हल्ला करून तो ताब्यात घेऊन अब्दालीची शस्त्रास्त्रे लुटली, हत्ती घोडे ताब्यात घेतले। कुंजपुरा मराठ्यांनी जिंकलं खरं, पण त्यावेळी एक मोठी चूक त्यांच्याकडून झाली, ती म्हणजे तेथील काही मुस्लिम सैनिकांना भाऊंनी म्हणजेच मराठ्यांनी आपल्या सैन्यात सामील केलं। ते सैनिक लक्षात राहावेत म्हणून त्यांच्या डोक्यावर किंवा कपाळावर भगव्या पट्ट्या बांधण्यात आल्या। त्यावेळी मल्हाररावांनी भाऊंना सल्ला दिला की आपण कुंजपुऱ्यातून परत दिल्लीला जाऊ, म्हणजे आपणाला मसलती करण्यास वेळ मिळेल। परंतु त्यावेळी भाऊंनी कुरुक्षेत्रावर म्हणजेच महाभारतातील युद्धभूमीवर दर्शनासाठी जाण्याची ओढ लागली। त्यावेळी भाऊंना यमुना ओलांडावी लागली। त्यावेळी भाऊंचं सैन्य अशा ठिकाणी अडकलं की ते दिल्लीतही जाऊ शकत नव्हतं व परत दक्षिणेकडेही येऊ शकत नव्हतं आणि समोर अब्दालीचं सैन्य वाट अडवून उभं होतं। अशा विचित्र अवस्थेत भाऊंचं सैन्य मध्येच अडकून बसलं। त्यावेळी तेथे युद्धाशिवाय कोणताच पर्याय मराठ्यांपुढे नव्हता। त्यावेळी सेनापती म्हणून भाऊ आपली भूमिका पार पाडायला कमी पडले असे म्हटले जाते। तसं 20 नोव्हेंबर 1760 रोजी मोठी संधी आली होती। शिंदे होळकर यांनी सहाउद्दीन खानशी युद्ध केलं। त्यावेळी शिंदे होळकरांना आपल्या मराठा सैन्याची साथ मिळाली नाही। मल्हारराव व शिंदेंचे सैन्य त्यावेळी अब्दालीच्या सैन्यापर्यंत जाऊन पोचले होते।
त्याचवेळी खरं तर अब्दालीच्या सैन्याला मराठ्यांच्या सैन्याशी मात करता आली असती, परंतु मराठा सैन्यात एक संधान नसल्याने ही संधी त्यावेळी गमवावी लागली. मराठ्यांचे सैन्य वरचढ असूनही ही गोष्ट त्यावेळी शक्य झाली नाही. नंतर झालेली मराठ्यांची दयनीय अवस्था ही आपण सर्वच जण जाणतो. भाऊसाहेबांच्या बकरीत उल्लेख आहे की 14 जानेवारी 1761 म्हणजे त्या दिवशी युद्ध दिवस ठरला होता. पण त्याच आदल्या दिवशी मराठ्यांच्यात एक मसलत झाली, ती म्हणजे युद्ध न करता पलायन करायचं. म्हणूनच गोलाची रचना करून इब्राहिम खान गार्दींनी युद्ध करण्याचा निर्णय घेतला होता आणि तो सदाशिवराव भाऊंनी मंजूर केला होता. मल्हारराव व शिंदेंचे म्हणणे होते की गनिमी काव्या देऊन युद्धातून निष्ठून जाण्याचे, पण हे भाऊंना मान्य नव्हते. त्यांनी मराठा सरदारांचे त्यावेळी ऐकले नाही. इब्राहिम खान गार्दीने केलेल्या गोलाच्या रचनेत ज्यावेळी मराठा सैन्य प्रत्यक्षात बाहेर पडत होतं त्यावेळी अब्दालीचा असा समज झाला की मराठा सैन्य आपल्यावर चाल करून येत आहे. गोलाच्या रचनेत सैन्यात एका तुकडीशीच लढाया करायचा असा नियम होता. म्हणजे ज्या तुकडीवर हल्ला होईल त्यानेच फक्त प्रतिकार करायचा हा नियम होता. त्यामुळे मराठ्यांच्या प्रत्येक तुकडीने आपापल्या परीने युद्ध केलं, परंतु त्यामुळे कुणीही कुणाच्या मदतीला धावून जात नव्हतं. मागचं सैन्य तसंच मागं उभं होतं. जेव्हा अब्दालीला सैन्याची ही परिस्थिती लक्षात आली तेव्हा दुपार उलटली होती. तेव्हा त्याने त्याच्या सैन्याची रचना अर्धचंद्राकार केली होती व नव्या दमाचं सैन्य त्याने मागं ठेवलं होतं. त्यामुळे दुपारपर्यंत छोट्या छोट्या हल्ल्यात मराठा सैन्य लढत होतं व या परिस्थितीमुळे दुपारनंतर युद्धाचं पारडं बदललं. भाऊंनी या सैन्याच्या रचनेत कोणता तरी बदल करायला हवा होता असं काहींचं मत आहे. त्यामुळे आधीच उपासमाराशी सामना केलेलं मराठ्यांचं सैन्य थकलं गेलं होतं आणि त्यातच 3:30च्या दरम्यान विश्वासरावांना गोळी लागली. तेव्हा भाऊ भावनिक होऊन सैन्यात उतरले व त्यांनी सैन्यात शिरून आपल्या समशिरीने जोशातच सैन्यावर हल्ला केला. त्यावेळी भाऊंनी आपला पराक्रम दाखवला याला इतिहास साक्षी आहे. त्याचवेळी उजव्या बाजूला असलेले शिंदे होळकर अब्दालीच्या सैन्याशी लढत होते. त्याचवेळी ज्यावेळी भाऊ एकटेच लढत होते असे मल्हाररावांना कळले त्यावेळी त्यांनी त्यांच्या मदतीला त्यांचे सरदार संताजी वाघ व जनकोजी शिंदेंना पाठवले. भाऊ नंतर पकडले गेले, मारले गेले. ते शिंदेंच्या सैन्यात नव्हते तर जनकोजींना भाऊसोबत पाठवले गेले होते. तोपर्यंत मल्हारराव होळकर मैदानातच होते. त्यानंतर भाऊ सैन्यात गायब झाले म्हणजे मल्हारराव शेवटपर्यंत रणांगणावर होते. परंतु जे पठाणी सैन्य भाऊंनी आपल्या सैन्यात कुंजपुरा जिंकल्यानंतर घेतलं होतं त्या सैन्यांनी एकदम मोठ्या आवाजात अफवा उडवली की मराठा हरला, सेनापती मारला गेला. तेव्हा त्याच ओरडणाऱ्या सैन्यांनी बुनगेंना लुटलं आणि त्याचवेळी ही अफवा ज्यावेळेस मराठा सरदारांच्या सैन्याला कळली तेव्हा मागे असलेले मराठे सैन्य हे ऐकून मागच्या मागे पळू लागलं. सैन्यात भीती पसरली. शत्रू वरचढ झाला आहे, पराभव अटळ आहे. तेव्हा इथून माघार घेऊन रणांगण सोडणं हाच शहाणपणा होईल असं त्यावेळी प्रत्येकाला वाटलं. त्यावेळी मल्हारराव होळकरांनी नाना पुरंदरेंनी हे रणांगण सोडून पलायन केलं असा उल्लेख पुरंदरेंच्या पत्रात आढळला आहे. 15,000 सैन्य घेऊन युद्धात उतरलेले मल्हारराव होळकर आपले 2,000चं सैन्य घेऊन परत गेले. 13,000 सैन्य मल्हाररावांचं त्यावेळी कामी आलं व भाऊंच्या पत्नीला पार्वतीबाई होळकरांना ते वाटेत भेटले व त्यांनी आपलं कर्तव्य म्हणून त्यांनी पार्वतीबाईंना सुरक्षित स्थळी हलवले. पराभव झाला ही वस्तुस्थिती आहे, पण तो कसा व कुणामुळे हे शोधणे हीच पानिपतच्या युद्धाचं वर्णन लिहिण्याची खरी कसरत म्हणावी लागेल. धन्यवाद.